श्री देवी शारदा, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेद व्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, विश्व माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज, संत सूर्य श्री तुकाराम महाराज, परमपूज्य स्वामी स्वरूपानंद, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं आज टेंबे स्वामी वासुदेवानंद सरस्वती त्यांचा स्मृती दिन आहे. त्यांचा जन्म सावंतवाडीच्या जवळ माणगाव तिकडे झाला आणि समाधी नर्मदा टीरी गरुडेश्वर इथे झाले. म्हणजे अतिशय ते आत्मज्ञानी दत्तावतारी, त्यांचं वाङ्मयी दत्ताशी संबंधित, गुरुशी संबंधित त्यांची काही स्तोत्र आहेत, घोराष्टक वगैरे, ते तर अत्यंत प्रभावी स्तोत्र समजली जातात संस्कृतमध्ये. आणि असंही म्हणतात की दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्रही त्यांच्या प्रेरणेतूनच निघालेला आहे. असे हे वासुदेवानंद सरस्वती, त्यांना अभिवादन करून आपण पुढे जाऊया. आज आषाढ शुद्ध प्रतिपदा, आषाढस्य प्रथम दिवसे म्हणून मेघदूत हे जे खंडकाव्य लिहिलं कालिदासाने, महाकवी कालिदास, त्याची सुरुवात होते. आपला देश आहे ना, हा गुणपूजकांचा देश आहे. आपण ग्रंथाची जयंती साजरी करतो, ग्रंथाची आणि त्याच्याबरोबर तो लिहिणाऱ्या संताची पालखी खांद्यावर नाचवतो. फार चांगली गोष्ट आहे, कारण जे टिकणारे आहे ना ते वाङ्मय आहे, देह टिकणारा नाही आहे. मग आपण देहाची समाधी बांधतो आणि तिथे चैतन्य अशी उपासना करतो. म्हणून विचार जर केला तर महाकवी कालिदास, त्याचा काळ सांगता येत नाही, अगदी इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून ते 11व्या शतकापर्यंत, पण सर्वसाधारणपणे 5व्या शतकाच्या म्हणजे आजपासून जवळजवळ 1700 वर्षापूर्वी, विचार करा, 1700 पण 1500 वर्षापूर्वी हा एक महाकवी प्रतिभावंत होऊन गेला. तसं बघायला गेलं तर तो गवळ्याचा मुलगा होता, गुरखी होता, पण त्याच्या चरित्रात दंतकथा, आख्यायिका यांचाच आपण म्हणतो ना भडीमार आहे. आपण फक्त एकच लक्षात ठेवायचं वाक्य की कालिदासाने एवढं जे वाङ्मय केलं, की 3 नाटकं लिहिली, 3 महाकाव्य लिहिली, त्याच्यात हे एक खंडकाव्य आणि ऋतुसंहार नावाचं सुद्धा त्यांनी निसर्गाचं वर्णन, निसर्गातल्या निरनिराळ्या ऋतूंचं वर्णन करणारं सुद्धा एक काव्य लिहिलेलं आहे. तर मुद्दा काय आपला की त्यांनी एवढं सगळं वाङ्मय लिहिलं नसतं आणि फक्त एकच कल्पना जगाला दिली असती की मेघ म्हणजे ढग हा दूत होऊ शकतो. दूत म्हणजे आपल्याला वाटतं आता माझी या माहेरा जा रे पाखरा, माझी या माहेरा जा, तिथे पाखराला दूत केलेलं आहे. म्हणजे माझा घाल घाल पिंगा वाऱ्या माझा परसात, इथे वाऱ्याला मित्र बनवलेलं आहे असं आपण करतो. पण मेघाला दूत बनवलेलं आहे, सगळी कथा सांगत बसत नाही. ही एक कल्पना जरी दिली असती तरी महाकवी कालिदास हा आज जेवढा अमर आणि अजरामर म्हणूया तसाच तोही, तरीही तो झाला असता या एका कल्पनेनं. निरनिराळी काव्य लिहिणारे लोक आपल्याकडून होऊन गेले, याला महाकवी कालिदास म्हणतात. मुद्दा काय की ज्या वेळेला आपण अशा महापुरुषांचं स्मरण करतो त्यावेळेला त्यांच्या चरित्राचं स्मरण करतो का, तर करतोच. त्यांचं चित्र जर आपल्याला माहीत असेल तर डोळ्यासमोर येतं का, येतच. यती ज्याला म्हणतात ना, तो कसा दिसत असेल, वासुदेवानंद सरस्वतींच्याकडे बघितलं की आपल्याला कळतं. त्यांची ती मुद्रा बसलेली पद्मासनातली वगैरे, तो दंड वगैरे असा धरलेला, आणि त्यांचं जे चरित्र लिहिलेलं आहे ना ते चातुर्मासांच्या शब्दात लिहिलेलं आहे. पहिला चातुर्मास, दुसरा चातुर्मास, तिसरा चातुर्मास. संन्याशांचा चातुर्मास हा 2 महिन्यांचा असतो, कारण 2 महिन्यात त्यांनी 4 महिन्याची उपासना करून उरलेले 2 महिने आपल्यासारख्या सामान्य जणांना मार्गदर्शन करायचं असतं, पण त्याला चातुर्मासच म्हणतात. तर असे अनेक चातुर्मास त्यांनी निरनिराळ्या क्षेत्रात केले. आणि ज्या क्षेत्रात असे महानुभाव, महाअनुभवी, आत्मसाक्षात्कारी संत म्हणा किंवा सत्पुरुष म्हणा, ज्या क्षेत्रात जाऊन तपश्चर्या करतात त्या क्षेत्रांचं क्षेत्रपण तीर्थानी कुर्वंत म्हणतात, त्यांना तीर्थक्षेत्रपण या लोकांच्या उपासनेमुळे, त्यांच्या तिथल्या वास्तव्यामुळे, तिथे त्यांनी काही दिवस करून वास्तव्य करून दिलेल्या उपदेशामुळे त्या तीर्थांचं तीर्थपण वाढतं.
आणि त्या क्षेत्रांना पवित्र क्षेत्र म्हणून महत्त्व प्राप्त होतं. एक विषय आपला 2 दिवस राहिला आहे, लोकांना वाटतंय की यमाला मांडव्य ऋषींनी शाप दिला. त्या मांडव्य ऋषींचं नाव मांडव्य होतं, पण सांगितलं ना, अणकुचीदार अशा त्या लोखंडी सुळावर त्यांना बसवलं गेलं. त्यांच्यावर काही परिणाम झाला नाही, त्यांचं तेज वाढत गेलं. तेव्हापासून ते वरचं जे टोक असतं त्याला अणी म्हणतात. मग त्या अणीवर बसून सुद्धा यांना काही झालं नाही, म्हणून लोक त्यांना अणी मांडव्य म्हणायला लागले. त्यांच्या एकंदर प्रारब्धाच्या भोगात चूक झाली हे आपण बघितलं की अबोध अवस्थेत त्यांच्याकडून फुलपाखराच्या पोटातून तो काटा घुसवण्याचं पाप घडलं होतं. तर त्याची शिक्षा मिळालीच पाहिजे, पण ती अबोध अवस्थेत स्वप्नात मिळाली पाहिजे. पण त्यांना प्रत्यक्षात दिली जाते, पण अगदी समाजात दिली जाते. आणि ते सांगतातच, तुमच्या कुणाही बद्दल माझी तक्रार नाहीये राजा. जर माझं प्रारब्ध खरंच माझ्या नजरेतून सुटलेलं सुद्धा भोगायचं राहिलं असेल तर ते भोगण्यासाठी तुझे सैनिक, सेवक, गावातले लोक आणि तू स्वतः ती मला शिक्षा दिलीस. मी आभारी आहे तुमचा, धन्यवाद. नंतर ते जातात यमाकडे की त्याला सांगतात, तुझा जो सचिव आहे, सेक्रेटरी चित्रगुप्त, त्याला माझा सगळा अकाउंट म्हणजे माझा सगळा हिशेब बघायला सांग. आणि तो ते बघत असताना म्हणतो की इथे तुमचं हे एक पाप भोगायचं राहिलं होतं, पण तिथे यमाकडून चूक होते की ती प्रत्यक्ष जागृत अवस्थेत ते भोगायला लावलं, ते अबोध अवस्थेत म्हणजे स्वप्नावस्थेत भोगायला लावायचं. तो म्हणतो चूक झालेली आहे तर तुला 3 मनुष्य जन्म घ्यावे लागतील. त्यातला पहिला मनुष्य जन्म हा तुला माणसाचा जो समाज आहे ना, त्या समाजाच्या बाहेर घ्यावा लागेल. आपण ज्याला वनचर म्हणतो, वनवासी म्हणतो, आदिवासी म्हणतो, ही सगळी मंडळी समाजाच्या चौकटीच्या बाहेर राहतात. हळूहळू आपण त्यांना समाजात आणायचा प्रयत्न करतोय. शिक्षण काय किंवा प्रायमरी हेल्थ सेंटर्स म्हणजे त्यांची सेवा वगैरे करतोय. पण एरवी हा समाजाच्या चौकटीच्या बाहेर, म्हणून डोंब हा त्याचा पहिला जन्म हे मी तुम्हाला सांगितलं. नंतर त्याला एक दासीपुत्राचा जन्म, त्याला त्याची काहीच हरकत नाहीये. विदुर हा जो झाला हा व्यासपुत्र आहे, लक्षात ठेवा. परंतु अंबिका आणि अंबालिका यांना 2 पुत्र झाले. पहिला अंबिकेला झाला तो धृतराष्ट्र जन्मांध, म्हणून तो सिंहासनावर बसायला अपात्र. दुसरा झाला पांडुरोगी, पांडू म्हणजे पांढरा पडणारा, विवर्ण असं वर्णन करतात काही, म्हणजे ज्याला ॲनिमिया म्हणतो ना आपण, रक्तात हिमोग्लोबिन कमी. मग हा तसा जन्मापासून रोगी वगैरे असं म्हणायचं नाही, तो सिंहासनावर बसायला पात्र होता. पण तरी सुद्धा सगळ्यात योग्य सर्व दृष्टीने हा विदुर होता. विदुराचा अधिकार मी फक्त एका वाक्यात सांगतो, कारण खूप मोठं विदुराचं चरित्र आहे. की कृष्ण ज्या वेळेला देह ठेवतो त्यावेळेला त्याच्या ओठावर शेवटचे शब्द कुठले होते? त्यांनी कोणाचं स्मरण केलं? त्यांनी राधेचं स्मरण केलं का रुक्मिणीचं स्मरण केलं? त्यांनी उद्धवाचं स्मरण केलं का अर्जुनाचं स्मरण केलं? त्यांनी कोणाचं स्मरण केलं? बरं झालं प्रश्न विचारलास. उद्धव सांगतोय विदुर विदुर विदुर. विदुराचा त्रिवार उच्चार करत कृष्णाने देह ठेवलेला आहे. आपण काय म्हणतो माहिती आहे ना, शेवटचा श्वास ज्या नामात, ज्या विचारात, ज्या कल्पनेत जाईल त्याप्रमाणे तुमचा पुढचा प्रवास असतो. अंते मती सागती म्हणतात. शेवटचा श्वास जर नामातच गेला तर त्या देवाचा जो लोक आहे असं समजलं जातं. म्हणजे राम म्हणलं ना तर रामाचा विष्णू म्हणून वैकुंठ लोक आहे, पण विष्णूचा अवतार म्हणून साकेत नावाचा लोक आहे. कृष्णाचा विष्णू म्हणून वैकुंठ लोक आहे, पण कृष्ण म्हणून गोलोक आहे. हे लोक म्हणजे रिजन नव्हेत आणि लोक म्हणजे पीपल नव्हेत. हा प्रदेशही नाही आणि लोक म्हणजे जनता नाही. ही प्रकाशाची पातळी आहे, विशेष प्रकारचा प्रकाश, आतून बाहेर पडणारा तेजस्वी प्रकाश, कधी न अस्ताला जाणारा किंवा ग्रहण लागणारा प्रकाश. असे सगळे लोक आहेत त्या देवतांचे. आणि हे सगळी वर्णन आहेत ना, ती डिस्क्रिप्टिव्ह म्हणण्यापेक्षा म्हणजे वर्णनात्मक म्हणण्यापेक्षा आपण मेटाफोरिकल किंवा सिम्बॉलिक म्हणजे रूपकात्मक किंवा सिम्बॉलिक म्हणजे प्रतिकात्मक वर्णन म्हणून जर चिंतन केलं तर आपल्याला खूप आनंद मिळतो. उरलेल्या आयुष्यात छान जगण्यासाठी मार्गदर्शन मिळतं आणि चांगला माणूस बनण्याची प्रेरणा मिळते. हा या पुराणांच्या अभ्यासाचा किंवा पुराण लिहिण्याचा, व्यासांचा वगैरे हा उद्देश आहे की प्रत्येक समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे. अरे तू विष्णूला म्हणतोस तर मी विष्णू पुराण लिहितो, तू शिवाला म्हणतोस तर मी शिवपुराण लिहितो, तू ह्याला म्हणतोस किती पुराणं लिहिली, 18 महापुराणं, 18 उपपुराणं. म्हणजे समाजातला असा एकही घटक ठेवला नाही की ज्याला आपल्या देवाच्या नावे पुराण आहे याचा आत्मविश्वास आला नाही, याची खंत नाही वाटली. हे व्यासांचं फार मोठं कार्य.
असा भारताच्या एकंदर भूक्षेत्राचा एकही भाग नाही आहे किंवा भारतात असलेल्या पाण्याचा एकही थेंब नाही आहे की व्यासांनी त्याचा कुठे ना कुठेतरी उल्लेख करून त्याला पावित्र्य प्रदान केलेलं आहे. सगळ्या नद्या, बाजूनी असलेले 3 सागर आणि चप्पा चप्पा म्हणतात ना, म्हणजे अगदी तुकडा तुकडा आपल्या जमिनीचा, इथे हे क्षेत्र आहे, तिथे या क्षेत्राचा प्रभाव आहे. सह्याद्री खंड म्हणून आहे, त्याच्यात आपल्या गोव्याचा उल्लेख येतो, वाचण्यासारखा आहे. पण प्रत्येक क्षेत्र पवित्र आहे आणि प्रत्येक तीर्थ पवित्र आहे. म्हणून प्रत्येक जागा आणि प्रत्येक पाण्याचा थेंब हे तीर्थक्षेत्र आहे, पवित्र आहे. आपण त्याचं पावित्र्य सांभाळलं पाहिजे. दुर्दैवानं सध्या सांभाळलं जात नाहीये, पण हळूहळू माणसाला जाणीव होईल आणि करोनानं ती जाणीव थोड्या माणसांना तरी थोडीशी करून दिली तर मला वाटतं की करोनाचं पुढच्या वर्षी प्रेमानं श्राद्ध करायला सुद्धा हरकत नाही. जर या वर्षात तो गेला तर जाईल, जावा अशी प्रार्थना करूया. विदुर हा दुसरा जन्म आहे त्या यमराजाचा, आणि त्याला हेही सांगितलं होतं एकाच वेळेला तू हे सगळे जन्म घेऊ शकतोस. त्यांनी डोंबाचा जन्म हरिश्चंद्राच्या काळात घेतला, म्हणजे ते रामायण आहे. पण विदुर आणि युधिष्ठिर राजाबद्दल सगळा विचार आपण केलेला होता. तो म्हणतो की राजा नको, कारण राजाकडून चूक झाली तर सगळ्यांना भोगावं लागतं, आणि युधिष्ठिराकडून काही कमी चूक झाली. ज्यावेळेला राजसूय यज्ञ झाला आणि सगळे आनंदात होते त्यावेळेला व्यास आले. आज आपण जो विषय बघणार आहोत व्यासांचाच विषय आहे, लक्षात ठेवा. हा गीतेवर आधारितच ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी, आणि गीता हा संपूर्ण महाभारताचा भाग आहे. 1,00,000 श्लोकांचं महाभारत आहे, त्याच्यात 700 श्लोकात व्यासांची समाधी लागलेली आहे. गीतेची भाषा ही समाधी भाषा आहे. म्हणून समाधी अवस्थेत जरी जाता आलं नाही तरी शांत बसून स्मरण करून शरण जाऊन समर्पित वृत्तीनं नमस्कार करून गीतेला आणि व्यासांचे फोटो चित्र आता सगळीकडे मिळतात. आता व्यास पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा जवळ आलेली आहे, तेव्हा अनेक वर्तमानपत्र किंवा विशेषतः आपल्याला याच्यावर मिळतात ना, इंटरनेटवर मिळतात ना. सध्या दुसरीकडे बघायलाच नको. तुम्हाला हे व्यास आवडतात का हे व्यास आवडतात असं एकाने मला म्हटलं. बाबा रे तूच सांग, कारण तो होताच ना त्यांच्या काळात. मी काय सांगू, या व्यासांची दाढी चांगली दिसते पण यांच्या चेहऱ्यावर कुठेतरी अशा सुरकुत्या आहेत, हे व्यास नको. मग असं करत व्यासांचा एक फोटो आम्ही निवडला, लक्षात ठेवा. आणि त्याच्या बरं वाटतं हजारो प्रती काढून गोव्यातल्या शाळेत ज्यांना इच्छा होती त्यांच्या घराघरात व्यास महर्षी पोचलेले आहेत. सुरेख त्यांच्या चारी बाजूनी व्यासांचं वर्णन करणारे 4 श्लोक लिहिलेले आहेत. फार सुंदर व्यास आहेत ते, आपण कुणीच बघितलेलं नाही. पण व्यास या शब्दाचा अर्थ आहे वाढत जाणारा, विस्तारत जाणारा ज्ञानाचा प्रसार. प्रसारण म्हणतो ना आपण दूरदर्शनला वगैरे, दूरसंचार सेवा प्रसारण आहे ते. प्रसारण असल्यामुळे विस्तारत जाणारा. डायमीटर वाढला ना की वर्तुळ वाढतं, आणखीन वर्तुळ वाढतं. या डायमीटरला भूमितीमध्ये व्यास म्हणतात. व्यास वाढला की वर्तुळ वाढला, व्यास वाढला की वर्तुळ वाढलं. आणि व्यास केव्हा वाढत असतात ह्याचं उत्तर केव्हा वाढत नसतात. आत्ता व्यासांचं एवढं स्मरण करून आपण साध्या प्लास्टिकच्या खुर्चीवर जरी बसलेलो असो तरी हे व्यासपीठ आहे, लक्षात ठेवा. आणि व्यासपीठ विद्यापीठात पेक्षा जास्त पवित्र आहे. इथे तुम्ही कोणताही विषय, कोणतेही उदाहरण देऊन मांडा, पण एक विशिष्ट पातळी सांभाळायची असते जी व्यासांनी सांभाळलेली आहे. म्हणून व्यासांनाही नमस्कार करूया आणि आपण आजच्या विषयाकडे बोलूया. व्यासांचं मी तुम्हाला उदाहरण देत होतो. व्यासांना 3ही काळ एकदम दिसत असतात. व्यास हसतात आणि म्हणतात 3 काळ नाहीच आहेत, काळ एकच आहे. तुम्ही तुमच्या सोयीसाठी काल म्हणजे भूतकाळ, आज म्हणजे वर्तमान काळ आणि उद्या म्हणजे भविष्यकाळ. हे व्याकरण आहे तुमचं व्याकरण आणि तुमचं गणित हे निराळं असतं. एक फार सुंदर उदाहरण तुम्हाला देतो. 2 - 2 इज 0, बरोबर आहे. पण 2 - 2 कॅन बी इन्फिनिटी. म्हणजे पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते. आईतून मूल काढलं तर मूलही पूर्ण आहे, आईही पूर्ण आहे. आणि आईचं मुलावरचं प्रेम अनंत आहे, इनफायनाईट आपण म्हणतो. आणि मूल जर पुढे चांगल्या संस्कारात वाढलं तर त्याची आईबद्दल जी कर्तव्य दक्षता, सेवाभाव आहे तोही इनफायनाईट आहे. अनंततेतून अनंतता काढली. 2 - 2 कॅन बी इन्फिनिटी. आईला 4 पोरं आहेत आणि ती म्हणते ह्या मुलावर माझं 100% प्रेम आहे. मग दुसरा मुलगा विचारतो की म्हणजे आमच्यावर काही नाहीच का? अरे तुझ्यावरही 100% प्रेम आहे. ह्याच्याबद्दल प्रश्न विचारला म्हणून सांगितलं, तुझ्याबद्दल तूच आता विचारलंय, तुझ्यावरही माझं 100% प्रेम आहे. मुलगी म्हणते, पूर्वी 3-4 मुलं असायची ना घरात, मुलगी म्हणते आई तुझं गणित कच्चच. ती म्हणाली मी शाळेतच गेली नाही, मी जीवनाच्या शाळेत गेलेले आहे.
तुझ्यावरही माझं 100% प्रेम आहे. ती म्हणाली म्हणजे 300% ही कल्पनाच नाही आहे. ती म्हणाली नाही आहे, मी तुझ्यावर 100% प्रेम केलं तरी माझ्यात 100% प्रेम उरतं, ते मी ह्याच्यावर करते. त्याच्यावर केलं तरी माझ्यात 100% वात्सल्य उरतं, ते मी तिच्यावर करते. अरे जगातल्या सगळ्यांवर मी 100% प्रेम केलं तरी 100% प्रेम माझ्यात उरतं. हे जीवनाचं, अध्यात्माचं, उपासनेचं अंकगणित आहे किंवा गणित आहे, लक्षात ठेवा. हे शिकलं पाहिजे आपण. म्हणून पुढे जाऊया. तर या व्यासांना सगळंच दिसत होतं ना. दुर्योधन ज्या वेळेला जन्मला त्यावेळेला तो गाढवासारखा ओरडला. म्हणजे पहिल्यांदा ह्याला वाटलं धृतराष्ट्राला, त्याला दिसत नव्हतं. दिसत नाही, त्यांचे कान तिखट असतात. विदुरा, जिथे बाळणपणाची खोली आहे, गांधारी वगैरे आता तिथे, तिकडून हा आवाज येतोय का रे? तो म्हणतो मीही ऐकला, पण मी पाहून येतो. पुन्हा आवाज आला. पुन्हा आवाज आल्यानंतर हा घाबरला, पण याला खात्रीच पटली. कारण तुम्हाला माहिती आहे, गाढवं, कुत्री ते एकट्याला कोणाला तरी रडू देत नाहीत, ओरडू देत नाहीत. एक ओरडला, रडला की सगळी जमात त्या भागातली रडायला लागते. रस्त्यावर गाढवं होती आणि त्यावेळेला गाढव हे वाहनाचं सुद्धा साधन होतं. जो ज्यावेळेला सीतेला पळवली त्यावेळेला जो रथ आणला होता त्याला गाढवं जुंपलेली होती, असा सुद्धा रामायणात उल्लेख आहे. म्हणजे वाहन होतं ते, एक प्रकारचं सामान वाहून नेण्याचं, तर ते काही जन्मजात साधनच आहे. सगळी गाढवं. त्यावेळेला विदुर म्हणाला, हो मुलगा जन्मालाय आपला पहिला. त्यावेळेला व्यास प्रवेश करतात. हा जो मुलगा जन्मलेला आहे याचा तो त्याग कर, कारण हा कुलांगार आहे. अंगार म्हणजे विस्तव, हा सगळ्या कुळाला जाळून टाकेल. तो म्हणतो आत्ताच तर जन्मला, आत्ता कशाला त्याग करायचा. नंतर व्यास म्हणाले की उशीर होईल. परत व्यासानी, विदुरानी, स्वतः गांधारीने सांगितलं याचा त्याग करा. सगळं कुळ नष्ट होणार असेल तर त्याची लक्षणं दिसत आहेत तसे. पण ह्यानी मोह, ज्ञानेश्वरांनी फार चांगलं सांगितलेलं आहे की पुत्र स्नेहे मोहितो अंतर्बाह्य अंधू. तो बाहेरून अंधाळा होताच जन्मापासून, पण आतूनही अंधाळा होता. इतका मोह त्याला दुर्योधनाचा होता. माझा मुलगा. बाकीची मुलं होती की हो. आणि त्याग करायचा म्हणजे वनात टाकायचं नाहीये, तुमच्या बरोबरच ठेवायचा, त्याच गुरुकडे शिकवायचं, त्याच स्वयंपाकघरातलं अन्न द्यायचं. फक्त सिंहासनाचा वारस नाही. म्हणजे तुझं जर सिंहासन खरंच असेल तर दुःशासन तो वारस ठरेल, दुर्योधन नाही. इतकं सोपं होतं, पण नाही करू दिलं. दुःशासन दुर्योधनाच्या मनानेही चालला असता, पण नाही, इतका मोह होता. पुढे हे सगळं घडायचंच होतं ना. म्हणून तो ज्यावेळेला जन्मला त्यावेळेला व्यासांना वाईट वाटलं नाही, आश्चर्य वाटलं नाही. आणि तो ज्यावेळेला भीमानी गदानी मांड्या फोडून मेला, अत्यंत असहाय होऊन मेला, त्याचा मुकुट पडलेला आहे पण तिथपर्यंत त्याला पोचता येत नाही, ते बघून दुःखानं अश्रू आले संजयाच्या डोळ्यात, ज्याला दिव्य दृष्टी दिली होती व्यासानी. आणि जो रणांगणावरचं कुरुक्षेत्रावर काय घडतंय ते धृतराष्ट्राला सांगत होता. तो म्हणतो की मला आपल्या राजपुत्राची ही परिस्थिती बघवत नाहीये, मला आता पुढचं काही दिसतच नाहीये. दुःख झालं ना आणि भय वाटलं. भय आणि दुःख हे घालवलं ना की आपण विष्णुपदी नाचू. हे लक्षात ठेवा. विष्णुपदीच हे गीतेचं महात्म्य सांगितलेलं आहे की विष्णू पदावर तुम्हाला पोचायचं असेल, पद म्हणजे पाय सुद्धा म्हणा, विष्णूच्या पायाशी राहायचं असेल तर गीता आम्हाला काय देते? भय शोक विवर्जिता. म्हणजे भय आणि शोक नसलेलं असं मन देते. मन प्रसन्न पाहिजे, हृदय प्रसन्न पाहिजे, बुद्धी प्रसन्न पाहिजे. हा विषय आपण काल बघितलाय. पण व्यासांना वाईट वाटत नाही, त्यांना ते सगळंच दिसत असतं. आणि एक लक्षात ठेवा, मुलापेक्षा नातवावर जर आजोबांचं जास्त प्रेम असतं तर आजोबांच्या नातवांचं हे लग्न आहे. कारण व्यासांची मुलं कोण आहेत? धृतराष्ट्र, पांडू आणि विदुर, ही मुलं आहेत. ठीक आहे, जो एक अवतार कुठला म्हणजे जन्म कुठला सांगायचं राहिलं होतं म्हणून एवढं सांगितलं. काल आपण जिथे थांबलो होतो ना, लक्षात घ्या, फार चांगली ओवी होती ती. आणि आज पुढे सलग ओव्या आहेत, त्याचा विचार आपण करणार आहोत. काल आपण काय सांगितलेलं होतं? थांबलो होतो तिथे की ज्या वेळेला हे कर्म मी करीन अथवा आदरिले म्हणजे आरंभिलेले सिद्धी नेईन, येणे संकल्पेही जयाचे मन विटाळेना. मी हे काम करेन, त्यांनी सुरू केलं अर्धवट ठेवलं ना, मी ते पुरं करेन. असं मी म्हणणारे खूप त्रास होतो ना. तुम्हाला एक घडलेली घटना सांगतो, फक्त नावं सांगत नाही. 2 डॉक्टर्स अमेरिकेत गेले होते आपापल्या संस्थांना फंड म्हणजे निधी जमवण्यासाठी.
दोघेही एकमेकांना चांगलं ओळखत होते आणि 20 इन्व्हेस्टर्स म्हणजे जे त्यांना मदत करणार होते किंवा त्यांचे जे काही प्रकल्प होते त्याच्यात पैसे गुंतवणार होते त्याचे 20 श्रीमंत लोक आणि त्यांचे सेक्रेटरी 40 लोक फक्त त्या ह्याच्यात होते. आणि त्यांना सांगितलं तुमचं प्रेझेंटेशन करा, तुमचं प्रोजेक्ट काय ते सांगा. मग एकाने सांगितलं माझं हे प्रोजेक्ट आहे, मी हे तयार केलेलं आहे, माझा हा कन्सेप्ट आहे, माझं हे स्वप्न आहे, मला पुढचं दिसतंय की हे मी पूर्ण करणार आहे म्हणून. अशा या आत्मविश्वासातून निर्माण झालेल्या माझ्या प्रोजेक्टला मदत करा. 20 जणांपैकी 5 जणांनी त्यातल्या त्यात वी विल कन्सिडर म्हणलं. एकही पैसा नाही, एकही चेक फाडला गेला नाही, एकही डॉलर प्रॉमिस केला गेला नाही. दुसरा डॉक्टर, त्याचंही प्रोजेक्ट होतं, तोही डॉक्टरच आहे. तो म्हणतो आम्ही ज्या वेळेला विचार केला त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की ज्या भागात आम्ही काम करतो आदिवासींच्या, तिथे बाकीचे प्रश्न जास्त महत्वाचे आहेत. आपण फक्त निराळेच फॅक्टर्स लक्षात घेतो. लहानपणी ज्याला आपण म्हणतो बाळणपण, एक उदाहरण तुम्हाला सांगतो. बाळणपणाच्या वेळेला आई किंवा मूल यांना धोका असतो. तर आपण म्हणतो की त्यांना हे औषध देऊया, त्यांना हे विटॅमिन देऊया, हे करूया ते करूया दर महिन्याला. प्रॉब्लेम काय माहिती आहे ना की त्यांच्या गावातून प्रायमरी हेल्थ सेंटर पर्यंत बाळणपणासाठी नेण्यासाठी जो रस्ता आहे ना त्याच्यामध्ये जर नदी किंवा एखादा प्रवाह असेल तर पूल नाही आहे. ही बाई तिथे जाई तोपर्यंत वाटेत डिलिव्हर झाली, म्हणजे बाळंत झाली, मूल मरण्याची शक्यता असते किंवा अगदी बाईच्या जीवालाही धोका असतो. म्हणजे पूल बांधणं हे हा रेट आहे मॅटर्निटीच्या वेळेला, बाळणपणाच्या वेळेला आईने किंवा मुलांनी मरण्याचं जे प्रमाण आहे ते कमी करायचं असतील तर आधी छोटे छोटे पूल बांधले पाहिजेत. हे ह्युमॅनिटेरियन आहे, त्यांनी अभ्यास केलेला आहे. आणि आम्ही आपल्याकडे आलेलो आहोत. मी शब्द कुठेही वापरला नाही. तिथल्या तिथे त्याला चेक दिले गेले आणि बाकीचे प्रॉमिस केले गेले आम्ही येऊ तिथे भेट देऊ पण आम्ही तुम्हाला नक्की मदत करणार आहे. वी आर इम्प्रेस्ड बाय द वे यू प्रेझेंटेड युअर प्रोजेक्ट. वाक्य लक्षात घ्या. आणि हे त्या दुसऱ्या डॉक्टरने, पहिले डॉक्टर ज्या वेळेला गेले त्यावेळेला अचानक गेले. तो अत्यंत चांगला डॉक्टर, हुशार डॉक्टर, गेल्यानंतर त्यांनी लिहिलं की त्यांनी हा प्रसंग सांगितला होता की कुठेतरी आमच्या दोघांची अप्रोच अँड ॲटिट्यूड म्हणजे एखाद्या प्रोजेक्टकडे बघण्याची दृष्टी आणि स्वतःची वृत्ती ह्याच्यात फरक होता. त्यांनी फरक म्हणला पण उत्तर दक्षिण इतकी निराळी होती. म्हणून सांगितलं की आणि हे कर्म मी करीन अथवा दुसऱ्यांनी आदरिले आरंभलेले सिद्धीस नेईन येणे संकल्पेही जयाचे मन विटाळेना. असा तो कसा काय करतो काम. ज्ञान अग्नीचे मुखे जेणे जाळीली कर्मे अशेखे तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळखतो. हा शेवटची वेदिका. तो परब्रह्मच आहे, तो परमात्माच आहे, तो परमेश्वरच आहे. त्यांनी माणसाचा देह धारण केलाय म्हणून तुम्ही त्याला माणूस म्हणता आणि तुमच्या मापानी अरे हे असं व्हायला नको होतं, केवढा अपमान झाला त्याचा, अरे तसं व्हायला नको होतं. अरे तो आणि तुम्ही निराळ्या जगात राहता. यू बिलॉंग टू 2 डिफरंट वर्ल्ड्स. जरी तो देहाने तुमच्या जगात राहत असला तरी त्याचं मन, बुद्धी, चित्त माझ्याशी कायम जोडलेलं असतं. म्हणून तो परब्रह्मच आहे मनुष्याच्या वेशातला. परब्रह्मची मनुष्य वेशे इतकं स्पष्ट सांगितलंय. ओळख तू अर्जुना, नीट लक्षात घे. आता मग ते ज्ञान कसं आहे. ज्ञानाच्या मुखात त्यांनी सगळी कर्म जाळून टाकली, स्वाहा करून जाळून टाकली. तो परब्रह्मच आहे. पुढचं कुठलंही कर्म त्याला बांधणार नाहीये आणि त्याला बांधणार नाहीये. बांधणार नाही म्हणजे त्याला त्रास होणार नाही आणि त्याला बांधणार नाही म्हणजे बंधन निर्माण होणार नाहीये. ते ज्ञान कसं आहे. आता या ओळीनं ओव्या ज्ञानेश्वरीतल्या इथे निवडलेल्या आहेत, इतक्या या महत्वाच्या. ते ज्ञान पैगा बरवे. ते ज्ञान चांगलं आहे. जरी मनी आती जाणावे. आपल्याला वाटत असेल की ते ज्ञान आपल्याला मिळालं पाहिजे तरी संता या भजावे. संतांना शरण जा, गुरुना शरण जा. वडील मंडळींना ज्यांना ते ज्ञान आहे. काल हा आपण विचार बघितला होता की मला एका विशिष्ट प्रकारचं ज्ञान पाहिजे तर त्या ज्ञानातला जो श्रेष्ठ आहे त्याच्याकडे जाऊन मी ते ज्ञान मिळवेन. हे लक्षात घ्या. तरी संता या भजावे सर्वस्वेसे. मग विचार करू नका. सर्व पद्धतीने जे ज्ञानाचा कुरुठा म्हणजे घर, म्हणजे ज्ञानाचं आलंय तेथे सेवा हा दारवंटा म्हणजे उमरा. म्हणजे हे जे गुरु आहेत
हा जो ज्ञानी माणूस आहे ज्याच्याकडे तुम्ही गेला ते त्या क्षेत्रातल्या ज्ञानाचं आलय आहे, देवालय आहे. मग तिथे तुम्ही देवळात प्रवेश करताना कधी कधी पाय धुवून वगैरे आपल्याला करावा लागतो ना प्रवेश. सेवा हा दारवंटा, सेवा करत प्रवेश करायला पाहिजे. आणि अगर्वता करावे, दास्य सकळ, सगळ्या प्रकारची सेवा करा अगर्वता. मग अपेक्षित जे आपुले, मग ते विचारतील तुला काय पाहिजे. या सगळ्याला अपवाद तुम्हाला एक वाटेल, तो म्हणजे एकलव्य. एकलव्य आणि अर्जुन अशी जर तुलना केली तर ती तुलना होऊ शकत नाही. अर्जुन हा बाह्य द्रोणाचार्यांचा विद्यार्थी आहे, म्हणजे आपण त्याला म्हणतो ना एक्सटर्नल स्टडीज, पण तसं नाही आहे. द्रोणाचार्यांचा एवढा शरण गेलेला आहे. द्रोणाचार्यांनी अनेक परीक्षा बघितलेल्या आहेत. आपला वेळ नाही, आपल्याला विषयही नाही आहे, पण अर्जुनाच्या परीक्षा घेतलेल्या आहेत. अर्जुन प्रत्येक परीक्षेत इतका छान उत्तीर्ण झालेला आहे. तुला हे जमायला लागले ना म्हणून मी तुला धनुर्विद्येतलं हे शिकवतो, तुला हे जमायला लागले ना म्हणून धनुर्विद्येतलं हे शिकवतो. कितीतरी सुंदर गोष्टी आहेत. वेळ मिळाला तर एखादी बघूया. पण एकलव्याने काय केलेलं आहे, ज्या वेळेला तो म्हणाला की तू हुशार दिसतोस, तरतरीत दिसतोस, पण मला जे पगार देतात त्यांनी राजघराण्यातल्या लोकांना, क्षत्रियांनाच मला शिकवायला सांगितलेलं आहे. तू राजघराण्यातलं नाही आहेस, तू भिल्ल वगैरे आहेस कुठला तरी. तर तो म्हणतो की एकच आहे, मला तुमच्याकडे जरा बघू द्या. म्हणून तो त्यांना पायापासून मस्तकापर्यंत, मस्तकापासून खाली, ज्याला अनुलोम विलोम दर्शन म्हणूया, असं तो तीनदा वगैरे त्यांच्याकडे बघतो, डोळे मिटतो, ती मूर्ती जणू डोळ्यातून हृदयात साठवतो, नमस्कार करून निघून जातो. आणि नंतर त्यांनी जे दर्शन घेतलेलं आहे द्रोणाचार्यांचं, हुबेहूब तशी तो मातीची मूर्ती बनवतो. आणि ती मूर्ती बनवल्यानंतर आता तेच त्याचे द्रोणाचार्य. गुरु बाहेर असतात ना, हाच गैरसमज आहे. म्हणून जिवंत गुरु करायचे का, देहात नसलेले गुरु करायचे, हे वाद कशाला घालायचे. देहात असताना गुरु काही देहात असतात जे मला मार्गदर्शन करतात. मग ते देहात असतील आणि मार्गदर्शन करत असतील तर त्यांचे 10 शिष्य असतील तर सगळ्यांची चांगली प्रगती व्हायला पाहिजे. नाही, प्रत्येक गुरु आपल्या गुरुची प्रतिष्ठापना स्वतःच्या हृदयात करतो, स्वतःच्या मनात त्यांची पूजा करतो आणि त्यांनी सांगितलेलं साधन इतक्या मनस्वीपणे करतो आणि त्यांना वारंवार विचारतो, बरोबर चाललंय ना महाराज, महाराज सांगा मला. मग त्याला अंतःप्रेरणा मिळू लागते आणि हे खरं गुरुतत्व आहे. आतून मार्गदर्शन सुरू झालं पाहिजे आणि ते होतं, हेही लक्षात ठेवा. हा कुठून शिकत होता? अर्जुनापेक्षा द्रोणाचार्यांनी माहीत नव्हती इतकी त्यांनी कला किंवा कौशल्य तीरंदाजीचं, धनुर्विद्येचं कुठून मिळवलं. त्याचं स्पष्ट उत्तर आहे, तुम्ही मला शिकवलं. आता हे तुम्ही तर मातीचे आहेत की हो, मग हे ज्ञान कसं मिळालं त्याला? आपला ज्ञानाचा विषय चाललेला आहे. अर्जुनाला सुद्धा आश्चर्य वाटतं. द्रोणाचार्य अंगठा तोडून मागतात, त्याचा हा दुष्टपणा असेल किंवा हा दुसरं त्याला एका अर्थाने समर्थन सुद्धा करतात, पण आपण त्या विषयाकडे नको वळायला. परंतु ते त्यांनी केलं. मुद्दा काय झाला की ज्या वेळेला तो अंगठा काढून मागितला त्यावेळेला त्याच्यातला भावी आणखीन विकास करणारा जो धनुर्धारी होता तो गेला ना. तो असं मारायला लागला आणि तो कौरवांच्या बाजूने लढला, हेही लक्षात ठेवा. असं करूनही त्यांनी चांगलं कौशल्य केलं होतं, पण अंगठा तो अंगठाच ना. माणसाच्या अंगठ्याला एक्सटर्नल ब्रेन म्हणतात, बाहेरचा मेंदू. कारण आतला मेंदू आहे ना, तो स्वप्न बघतो, त्याला पुढच्या काही प्रतिमा दिसतात, त्याला प्रयोगाचं एक मॉडेल दिसतं, त्याला कवितेची एक कल्पना सुचते, त्याला दगडात एक मूर्ती दिसते, पण ती आणायला पाहिजे ना प्रत्यक्षात. म्हणजे नुसते पंख असून काय उपयोग? जमिनीवर यायला नको का? प्रत्यक्षात उतरायला नको का? म्हणजे पंखही पाहिजेत प्रतिभेचे किंवा कल्पनाशक्तीचे, आणि पायही पाहिजेत कलेचे, कौशल्याचे आणि कर्माचे पायही पाहिजेत. तर त्यामुळे हा अंगठा, त्याला एक्सटर्नल ब्रेन का म्हणतात? ब्रेनच्या ज्या ज्या कल्पना आहेत ना त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी या अंगठ्यानी इन कॉम्बिनेशन विथ ऑल अदर फिंगर्स, असं धरा सुंदरपैकी मोरपिसातून तुम्ही लिहा. असं जरा धरा तुम्ही, म्हणता ना झारा, कोयता, निरनिराळ्या प्रकारचे स्वयंपाकघरात वगैरे करा. हे असा धरा, हे मूठ वळलेली आहे, अशी धरा, हातोडी धरा, अशी धरा, सगळं करा ना. दुसरं कुठलं बोट एकमेकाशी एवढं संपर्कात येतं? फक्त अंगठा, आणि तोही हाताचा, पायाचा नाही. पायाच्या अंगठ्याने इतर बोट फक्त त्याच लेवलमध्ये असतात, फक्त चिकटवता येतात ना. आता या बोटाने तुम्ही किती वजनदार वस्तू उचलणार आहात सांगा बरं. पण असा आला ना अंगठा, म्हणून अंगठा हा एक्सटर्नल, तोच कापून घेतलेला आहे द्रोणाचार्याने. तरीही त्याची द्रोणाचार्यांविरुद्ध तक्रार नाहीये
कारण मी तुम्हाला गुरु मानलेला आहे, इतकी विद्या तुम्ही शिकवलेली आहे, तुम्ही ती गुरुदक्षिणा मागितलेली आहे, मी तुम्हाला निर्विकारपणे ती दिलेली आहे. हा एकलव्याचा मोठेपणा आहे. म्हणून तुम्हाला तो निराळ्याच प्रकारचा विद्यार्थी आहे, तरी तो म्हणतो ज्ञान मला गुरुनच दिलं. आता हा गुरु कसा? ज्ञानाचा कुरुठा, म्हणजे ज्ञानाचं कुटीर किंवा ज्ञानालय आपण म्हणूया, त्याच्यात यायचा. सेवा हा दारवंटा, सेवा करत घ्यायला पाहिजे आणि तो स्वाधीन करे. तो एकदा उमरा ओलांडून आलास की सुभटा हे वीरा अर्जुना वळवून त्यांना प्रसन्न कर, सेवेतून प्रसन्न कर, प्रश्न विचारून प्रसन्न कर, ते सांगतील ते साधन किंवा साधना करून प्रसन्न कर. मग बघ तो आपलं सगळं ज्ञानाचं भांडार तुझ्यासमोर खुलं करतो की नाही ते. अशाच एका शिष्याची मी वाट बघत होतो. आणि चांगला गुरु तो की शिष्यात इच्छेत पराजयम, आपल्यापेक्षा श्रेष्ठ विद्यार्थी तयार करतो, तो चांगला गुरु. आणि तो पराजय मान्य करतो, तो चांगला गुरु. म्हणून काय सांगितलेलं आहे, मग कसं करायचं? सेवा करायची कशी? तनु मनु जीवे चरणासी लागावे. तन शरीर मन आणि जीव म्हणजे प्राण म्हणा. काया वाचा मने म्हणतो ना, याच्यात काया हा देहाचा भाग जर समजला तर काया वाचा मने जीवे प्राणे गुरुची सेवा करा. आणि मग काय पुढे गुरु शब्द वापरलाय म्हणून इथे ज्ञानी माणूस आहे. चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. दासभक्ती नाहीये, त्याला दास्य म्हणलेलं आहे. हनुमान हा दास आहे, रामदास हा दास आहे, पण रामदासांची भक्ती करतो ते रामदास्य आहे. हनुमंताला रामदास्य करायचं होतं आणि ते चिरंतन करण्यासाठी चिरंजीवित्वाचा वर दिला. आणि तो दास्य म्हणजे काय? रामभक्तांना हनुमान भक्तांना तो सेवा करतो, मदत करतोच, प्रेरणा देतो, परंतु स्वतः अखंड नामात असतो आणि त्याला दुसरं काही जाणत नाही. आपण मागे तो प्रसंग बघितला होता की एका गावातला एक जोशी बुवा की जे पंचांग वगैरे बघून मुहूर्त सांगतात, 3 सागर जिथे मिळतात कन्याकुमारीला, तिथे तो आलेला होता स्नानाला. म्हणजे सागरांना सगळ्याच नद्या मिळतात, म्हणजे जगातल्या सगळ्या नद्यांच्या पाण्यात मी स्नान करतोय, हा त्याचा भाव होता. इतक्यात त्या गावातला एक चौधरी आला की ज्यांनी घर बांधलेलं होतं आणि तो देवाला नवस करून घराची वास्तू शांत करणार होता, त्याच्याच गावातला. त्यावेळेला म्हणला, बरं झालं भटजी बुवा तुम्ही इथेच भेटलात, मला आता मुहूर्त सांगा, लवकरात लवकर मला गृहप्रवेश करायचा आहे. आता ही तीर्थयात्रा माझी इथे संपली आणि मी जाणार आहे परत, आत्ताच मला मुहूर्त सांगा, म्हणजे मी वाटेवर आवश्यक ती खरेदी करत घरी जातो. त्यांच्याकडे नव्हतं पंचांग आणि हे एवढं चांगलं गिऱ्हाईक त्यांना गमवायचं नव्हतं. करायचं काय? अंघोळ करत असल्याच्या पहिल्या क्षणापासून या क्षणापर्यंत एक कपी म्हणजे आपला हनुमान तो सेतूवर बसलेला आहे आणि अखंड ध्यानात आहे आणि ओठ असे हलतायत आणि काय छान त्याला डोल आलेला आहे. हा जो डोल आहे ना तो नैसर्गिकपणे आला पाहिजे आणि तो सर्वसाधारणपणे असा साधारणतः येतो, इतका छान येतो की तुम्हाला वाटतं की सगळ्या बॉडीतून स्पंदन, शरीरातून स्पंदने निर्माण झालेले आहे. पण असं जर आपण डोलायला लागलो तर ती लहानपणी डोलबाई, डोलाची बाहुली, तिची सावली, हे सगळं असतं. हा प्रपंचाचा डोल आहे, लक्षात ठेवा. आणि हा असा सुंदर अध्यात्माचा डोल आहे. तर हा जो डोलतोय बघितल्यानंतर हा ज्ञानी असला पाहिजे. आणि हनुमान ज्ञानी आहेच, हनुमान भक्त आहेच, हनुमान कर्मयोगी आहेच, हनुमान ध्यानयोगी आहेच. हनुमान नाही काय ते सांगा. आणि या सगळ्याचा संगम त्याला युक्ती हा शब्द आहे. युक्ती म्हणजे ट्रिक नाही मराठीतली, योग युक्त हा शब्द कितीदा तरी आपण आत्तापर्यंत वाचलाय, विचार करा. तर हनुमानाला तो जाऊन हलवतो, म्हणतो तुम्ही ज्ञानी दिसताय, नमस्कार, या गृहस्थांना गृहप्रवेश करायचा आहे तर लवकरात लवकरचा मुहूर्त तुम्ही सांगा. हनुमानाने नाराजीने त्यांच्याकडे बघितलं की मी काय छान नामात होतो, समाधी लागलेले होते, कशाला व्यत्यय आणलात. पण त्यांनी दिलेलं उत्तर महत्वाचं आहे. रामकृष्णांचं आवडतं उदाहरण आहे. तो म्हणतो तिथी वार नक्षत्र करण योग पंचांग मी काही जाणत नाही. मुहूर्त शुभ अशुभ शकुन अपशकुन मी काही जाणत नाही. कारण प्रत्येक श्वासावर राम राम राम. त्याला काय मुहूर्त पाहिजे? मला मुहूर्त जाणण्याची गरजच नाही. तर काय शुभ आणि अशुभ वेळ बघायला पाहिजे का? पौर्णिमा अमावस्या बघायला पाहिजे का? ग्रहण काल आहे आणि चांगलं कोजागरी पौर्णिमा, काही नाही म्हणतो. सतत मी नामात असतो, सतत मी ध्यानात असतो आणि सतत मी अनुसंधानात असतो. नाम ध्यान अनुसंधान रामाचं सतत आणि किती काळ चिरंजीव चिरंतन हा हनुमान आहे. हनुमान हे करतो असं म्हणू नका.
हे करतो तो हनुमान आहे, किंवा मूर्तिमंत हे हनुमान आहे. आपण म्हणतो चकोर चांदण्याला पितो, आणि म्हणजे अमावस्येला त्याचा उपवास असतो, चंद्रग्रहणाच्या दिवशी उपवास असतो, कारण कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, पौर्णिमेला तो आनंदात असतो कारण त्याला खूप खायला मिळतं वगैरे. असा पक्षी असेल का हो? कशाला विचार करता की ज्याचं लक्ष कायम गुरुभक्तीकडे आहे, किंवा परमेश्वर प्राप्तीकडे आहे, किंवा आत्मज्ञानाकडे आहे, तो तिथून लक्ष बिलकुल हलवत नाहीये. त्याचा श्वास, त्याचा ध्यास, आपण म्हणतो त्याचा अभ्यास, हे सगळं चांदण आहे. आता त्याला तुम्ही पक्षाचा आकार द्या ना. ते चांदण्याची जी ओढ आहे ना, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, तो नुसता भुकेला नाही, तो तहानलेला सुद्धा आहे, तो आस लावून बसलेला आहे. म्हणून तहानेच्या ठिकाणी चोच, भुकेच्या ठिकाणी पोट आणि पंजे, आणि सगळीकडे त्याला आस लागलेली आहे ना, ते त्याचे पंख, हे एकत्र केल्यानंतर जो पक्षाचा आकार किंवा पक्षी होईल त्याला चकोर म्हणायला काय हरकत आहे? चकोर आहे की नाही संशोधन करायचंय त्यांना करू दे. पण ही जी चंद्रप्रकाशाची एवढा आहे, चातक असं चोच करून बसलेला आहे झाडावर, खालून नदी वाहती आहे, पण हा ढगातून पाऊस, जर दुष्काळ आला ना तर हा मरून पडेल नदीत, खालून नदी वाहते. बाकीचे पक्षी म्हणतायस अरे तू आमच्या जातीचा आहेस, जमातीचा आहेस म्हणून सांगतो, तू काय वर करून, फक्त मी ढगातून येणारच पाणी पिन, नाहीतर मी मरेन. कॉम्प्रोमाइज नाही आहे. तुका म्हणतात ना की तुका तैसा तळमळी जैसी जळावीन मासोळी. जळावीन मासोळी तडफडत असते दोन कारणासाठी. एक तडफडत असते पाण्यात परत जाण्यासाठी, आणि दुसरी तडफडत असते जगण्यासाठी. कॉम्प्रोमाइज करत नाही, मरते ती मासळी. पाण्यात जर लगेच सोडली तर ती जगते, आणि नाहीतर ती मरते. कॉम्प्रोमाइज नाही. आपली सगळंच कॉम्प्रोमाइज आहे. ठीक आहे ना, प्रपंच आणि परमार्थ करायला म्हणल्यानंतर तडजोड करायलाच पाहिजे, पण तडजोड इन फेवर ऑफ परमार्थ और प्रपंच. इथे आपण म्हणतो ना माझी प्रायोरिटी काय आहे, माझा प्रेफरन्स काय, आणि माझी सर्वोच्च व्हॅल्यू म्हणजे सर्वोच्च मूल्य मी कशाला देतो, हे विचार कायम लक्षात ठेवायचे. आणि जसजसे हे विचार नामासाठी, देवासाठी, साधनेसाठी, उपासनेसाठी ही उत्तरं मला मिळायला लागतील, आणि दोन्ही पाहिजेत, पण हे पर्सेंटेज वाढायला लागेल, तेव्हा समजावं सद्गुरूंची माझ्यावर कृपा आहे आणि मी योग्य मार्गाने निघालेलो आहे. बाकीच्यांना कशाला ठरवायला सांगता? घरातलेच म्हणतील की गेल्या वर्षीच्या गुरुपौर्णिमेपासून मी पाहते तुम्ही हळूहळू शांत, आणि बऱ्यापैकी शांत झाले आहात. मीटर शांत मी किती झालो हा नाही आहे, त्यांचा अनुभव आहे तो. तो माझ्या कृतीत व्यक्त होतो, तो माझ्या वृत्तीत व्यक्त होतो, नुसता ह्याच्यात नाही, शब्दात व्यक्त होत नाही. मी शांत झालोय असं म्हणून त्याला काही अर्थ नाही. लोकांना वाटलं पाहिजे नाही नाही माझा सुद्धा शांती ढळते, नाही ढळते पण खूप कमी प्रमाण आलेलं आहे. जवळची माणसं असतात, दे आर द बेस्ट जज ऑफ आवर ॲक्शन्स. आपल्या कृतींचं, आपल्या कर्माचं सगळ्यात जास्त परीक्षण सुंदर करतात जवळची माणसं, जीच आपल्याला नकोशी असतात. कारण चार चौघात हे करतात, लाच करतात. आपली मुलंच त्या मनाने बरी असतात, आईवडिलांची लाच तेवढी काढत नाहीत. ठीक आहे, ते ज्ञान पैगा बरवे संता या भजावे, तनु मनु जीवे चरणासी लागावे, आणि अगर्वता करावे दास्य सकळ. मग हे इतकं झाल्यानंतर आता मग हे शब्द महत्वाचे असतात. आधी प्रपंच मग परमार्थ, हा माणूस कधी परमार्थाकडे वळणार नाही. कारण प्रपंचातलं रोज काहीतरी प्रत्येक काहीतरी येणारच आहे. अहो तेवढे तुम्ही करायला सांगितलेत बटाट्याचे पोहे, पण तुम्ही कोथिंबीर विसरलात ना, जाऊन आणतो. त्यावेळेला अहो खोबरं नको का त्याच्यावर करायला, नारळ जाऊन आणतो. हा आणा मागे लागलेला कधी संपणार आहे का? त्याचा कधी रुपया होणार आहे का? आणा 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 आणा, हे चालूच राहणार आहे. म्हणून प्रपंच आणि परमार्थ म्हणा नाही, आधी प्रपंच मग परमार्थ, तेही जमणार नाही. पण इथे काय सांगितलेलं आहे, इतकं तुम्ही जर त्याचं दास्य म्हणजे सेवा केलीत, तनु मनु जीवे आपण म्हणले ना, वाचे आणि प्राणे सगळ्या पद्धतीने सेवा केलीत, तो प्रसन्न होईल. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले. मग आपल्याला सिक्रेट सुद्धा ते सांगतात. तू माझा चांगला विद्यार्थी आहेस म्हणून. मध्वाचार्य आहेत, मध्वाचार्य नाही दुसरे रामानुजाचार्य, त्यांचे तो अत्यंत लाडका होता. दोन तुम्हाला अनुभव सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल ज्ञान कर्म भक्ती कसे एकमेकाशी जोडलेले आहेत. म्हणाले आता तुमची शेवटची परीक्षा मी घेणार आहे, आणि त्याच्यात जो एकच पास होईल माझ्या मते ना, त्याला मी शेवटचा पाठ देणार आहे किंवा त्याची शेवटची परीक्षा घेणार आहे. तुमची ही प्रिलिम असं समजा,
त्यांनी सगळ्यांना सांगितलं जिभा बाहेर काढा. सगळेजण जीभ बाहेर काढून उभे राहिले. सगळ्यांच्या याच्यावर साखर ठेवली आणि नंतर 2 मिनिटं जाऊ दिली आणि नंतर फू फू करून प्रत्येकाच्या जिभेवरची साखर फुंकायला लागले. फक्त रामानुजाचार्यांच्या जिभेवरची साखर फू केल्यावर फुंकली गेली. बाकीच्यांची सगळी विरघळली होती ना. ते म्हणाले तुझी कशी नाही विरघळली? तुम्ही सूचना कुठे दिली होती साखर विरघळू दे म्हणून? हा, तुम्ही काय सांगितलं? जिभा बाहेर काढा, साखर ठेवली. पुढची सूचनाच दिलेली नाही आहे. साखरेलाही कळलं, जिभेला कळलं माझ्या, आणि तुम्ही फू करून सगळी काढून टाकली. म्हणाले तूच एकटा माझा विद्यार्थी, उद्या काय करूया, तुझा शेवटचा पाठ. सकाळी जाऊन स्नान करून आला नदीवर. गुरूंचंही स्नान झालेलं होतं. ते म्हणाले आपण इथे नको, जरा दूर जाऊया. आत्ता मी तुला जो मंत्र शिकवणार आहे त्या मंत्रामुळे तू मुक्त होशील. मनापासून त्याचा जप मात्र कर. एक लक्षात ठेव, हा मंत्र जर तू दुसऱ्याला सांगितलास तर तो दुसरा स्वर्गात जाईल, पण तू नरकात जाशील. हे सांगितल्यानंतर त्यांनी गुरुच्या पायाला नमस्कार केला. शेजारी एक देऊळ होता. त्या देवळावर हे चढले कळसावर आणि जाऊन लोकांना या रे अवघे जन, सगळ्यांना तो बोलवतो. 4 दिवसांनी शेकडो लोक येतात की असा वरती काय चढलेला आहे, तेजस्वी आहे तो. तो म्हणतो मी आत्ता तुम्हाला मंत्र सांगणार आहे, 3दा सांगेन, तो लक्षात ठेवा, मुक्त व्हाल तुम्ही. निदान नीट लक्षपूर्वक ऐकलं तरी तुम्ही मुक्त होणार. त्यांनी 3दा सांगितला. लोकांनी ऐकला. मुक्त किती झाले माहित नाही. हा खाली उतरला आणि ओक्साबोक्षी रडत गुरुच्या पायावर लोटांगण घालत म्हणला क्षमा करा, तुम्ही मला सांगितलं होतं, पण इतके लोक जर मुक्त होणार असतील तर मी अनंत काळ नरकात राहायला तयार आहे. त्यावेळेला गुरु म्हणाले अरे हीच ती परीक्षा होती, हीच परीक्षा होती. नरकात जाणार म्हणल्यानंतर तू लगेच गुप्तपणे जर गेला असतास इथून निघून नापास झाला असतास. असा कोणी दुसऱ्याचा मंत्र ऐकून कोणी मुक्त होत नाही, हे लक्षात ठेव. पण तू माझ्यावर एवढा विश्वास ठेवला होता, सगळ्यांना सांगितला हा मुक्त व्हा, मी नरकात जायला तयार आहे, तूच मुक्त झालेला आहेस, चल तू आता तुझं शिक्षण पुरं झालेलं आहे. विचार करा. म्हणून काय आहे की मग अपेक्षित जे आपुले तेही सांगितले पुसले. तेच नाही फक्त तेही. आणखीन काय विचारायचं का? आणखीन काय विचारायचं का? आणखीन काय विचारायचं का? जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नाही. ज्या ज्ञानाने आपल्या अंतःकरणात जर बोध झाला तर पुन्हा संकल्पाला येत नाही. ते वेळी आपण पेया सहिते अशेषही भूते माझ्या स्वरूपी अखंडित देखसी तो. अशेष सगळी भूत सजीव निर्जीव तुला स्वतःच दिसतील आणि त्यांच्यात तू दिसतील. हा पुढचा आत्मौपम्य असा शब्द वापरलेला आहे की मी सर्वांच्यात आणि सर्व माझ्यात. एका अर्थाने विश्वरूप दर्शन आहे. ते अर्जुनाने प्रश्न विचारला होता, सगळ्यांच्यात तू आहेस हे मला कसं कळायचं? बघ ना रे, या सगळ्या झाडात मी आहे. पिंपळाचं झाड दिसते ना, त्यात मी जास्त आहे. हे सगळे पक्षी तुला दिसत आहेत ना, गरुड आहे ना, त्याच्यात मी सगळ्यात जास्त आहे. हे सगळं दाखवलं. अर्जुन म्हणाला या सगळ्यांकडे जाण्यापेक्षा हे सगळे तुझ्यात आहेत म्हणतोस ना, मला ते सगळे तुझ्यात बघायचं आहे. म्हणजे तुला नमस्कार केला की तो सगळ्यांना पोहोचला. विश्वरूप दर्शन. आता विश्वरूप दर्शनाचं एक साधी सोपी तुम्हाला व्याख्या सांगतो. जर जगात 8 अब्ज लोक आहे तर विश्वरूप दर्शनाला पाय किती? 16 अब्ज माणसांचे +2 त्या रूप विष्णूचे, त्या रूपाचे, विश्वरूपाचे. हात किती आहेत? 16 अब्ज. डोळे किती आहेत? 16 अब्ज आणि 2 त्याचे. त्याला हात 4 असतील तर 16 अब्ज आणि 4. म्हणजे माझे सगळ्यांचे हात हे त्याचे हात आहेत. सगळ्यांच्या हाताने तोच कार्य करतोय. तुम्ही म्हणाल मग सगळे चांगले कर्म का करत नाहीत? प्रारब्ध हा मर्यादा आहे ना. ईश्वराला सुद्धा आहे, सद्गुरूंना सुद्धा आहे. परंतु इतर अनेकही फॅक्टर्स आहेत. त्याच्यावर विजय मिळवायचा असेल तर अभ्यास आणि वैराग्य या 2 गोष्टी सांगितल्या. सतत तुम्ही स्वतःला सांगत राहा यातून मला सुटायचं, हा माझा दोष आहे, हा कमी कमी होत गेला पाहिजे, हा माझा गुण आहे वाढत वाढत गेला पाहिजे. अभ्यास पाहिजे आणि वैराग्य पाहिजे. हे मी कशासाठी करतोय? पैसे मग बिलकुल नाही. मग जादूगार आणि मी याच्यात काय फरक आहे? सिद्धी. मला सिद्धी बिलकुल मिळवायची नाही आहे. या प्रवासात सिद्धी जर माझ्याकडे आल्या, सिद्धी जर मला मिळाल्या तर त्याचा उपयोग मी दुसऱ्यासाठी करेन आणि तोही पुन्हा पुन्हा नाही, जेव्हा अगदी गरज असेल तरच. आपल्या महाराजांचं, गोंदवलेकर महाराजांचं किंवा कुठल्याही संत पुरुषाचं चरित्र बघा, त्याच्यात हे चमत्कार असतात. घडलेले नसतात, म्हणजे घडवलेले नसतात, आपोआप घडलेले असतात. म्हणून पुढे काय सांगितलं? आता तर फारच सुंदर उभी आहे की सगळी रूपं तुला स्वतः तू जाणवशील. हा त्या ज्ञानाचा प्रभाव आहे. जो बोध तुला गुरुनी दिलेला आहे, मग तुला सगळं कळायला लागेल.
आणि एक पहिला अनुभव येईल की हे सगळं जे विश्व आहे ना ते माझ्यात आहे. हे विश्वची माझे घर, याचा अर्थ या घरात मी आहे. इतकंच नाही तर हे घरच माझ्यात आहे. किंबहुना चराचर आपणची झाला. त्याचा अर्थ आहे चर अचर मी स्वतःच झालेलो आहे. त्यामुळे त्या दगडाची वेदना सुद्धा मला कळते. मागे आपण बघितलं होतं ना की विवेकानंद विचारतात की तुम्ही या सगळ्या विश्वाशी एकरूप झालेला आहात, हे मी कसं ओळखायचं. आपण उदाहरण बघितले, वाढवणार नाही होत. समोरून तो माणूस येतोय, तो हिरवळीवरून येतोय ना, तू त्याच्याकडे बघू नकोस, तो आपल्याचकडे येतोय, माझ्या छातीकडे बघ. आणि तो पाऊल टाकायचा तशी ह्यांच्या छातीचे केस दाबले जात होते. आणि तो ज्या वेळेला आला त्यावेळेला छाती लाल झालेली होती. जणू काय हा त्यांच्या छातीवरून चालला होता. ते म्हणाले ठीक आहे आपण जाऊया की जरा नदीच्या काठी. नदीच्या काठी 2 मासेमार आलेले होते आणि नाव त्यांना लावायची होती, आपण म्हणतो ना किनाऱ्यावर, आणि नंतर ते मासे काढायचे होते. ही माझी जागा आहे, ही माझी जागा आहे. पहिल्यांदा भांडण सुरू झालं शब्दांचं, आणि नंतर एकमेकाच्या त्या काठ्या असतातच ना, त्यांना नाव असं करणं, एकमेकाला मारायला लागले. ते म्हणाले तू आवाज ऐक ना तिकडचा, माझ्या पाठीवर बघ रे. जेवढी काठी मारली यांच्या पाठीवर वळ, आणखीन काठी मारली यांच्या पाठीवर वळ. ते म्हणाले वळ असले तर मी वळवळत नाहीये, कळवळतोय त्यांच्यासाठी की त्यांना कळायला पाहिजे. कसली जागा नदीवरची. तुम्हाला दोन्ही बोटींना नावांना जर जागा आहे, इथे आज बांधली उद्या तिथे बांधली. नदीवर तुम्ही हक्क सांगता, पाण्यावर हक्क सांगता, हवेवर हक्क सांगता, सध्या आपण सांगतो तसे हक्क. म्हणून लक्षात ठेवा, ऐसे ज्ञानप्रकाशे पाहेल. हा पाहेल हा ज्ञानेश्वरांचा खास शब्द आहे. पाहेल म्हणजे बघेल नाही, पाहेल म्हणजे पहाटेल, पहाट होईल. असे ज्ञानप्रकाशे पाहिलं, ज्ञानाचा प्रकाश, त्या ज्ञानाच्या प्रकाशाची जेव्हा पहाट होईल त्यावेळेला का होईल, मोह अंधकारू जाईल, मोहाचा अंधार जाईल. आपण म्हणतो ना अमृताचा जर तो अमृताची जर पहाट असेल तर सोन्याचा दिवस येईल. मोह गेल्यानंतर तुमचं जीवन सोन्याचंच होईल. जै गुरुकृपा होईल. हा गुरुकृपा ज्ञानेश्वरीतला शब्द आहे. आपण बघितलं गीतेत गुरु या अर्थाने शब्द येत नाही. शिष्य अर्थ एकदाच येतो याच्या अर्जुनाच्या तोंडून. पण जै गुरुकृपा होईल पार्था गा, हे पार्था, ज्यावेळेला गुरुकृपा होईल त्यावेळेला पहिली गोष्ट घडेल म्हणजे मोहाचा अंधार तुझ्या जीवनातून जाईल आणि प्रकाशाची पहाट उगवेल. हा अंधार मोह, लोभ, काम, क्रोध सगळ्यांचा, परंतु पहाट कशाची आहे, प्रकाशाची. ज्ञानाचा प्रकाश, भक्तीचा प्रकाश, सगळ्यांचा प्रकाश आहे. जरी कल्मशाचा अर्जुनाच्या चेहऱ्यावर एक प्रश्नचिन्ह असेल, हे ठीक आहे हो, चांगली माणसं आहेत, सरळ माणसं आहेत, गुरुला शरण गेली आहेत, गुरूंची सेवा केलेली आहे, त्यांच्या बाबतीत खरं आहे. पण जो महापापी असेल, खरं म्हणजे वाल्या कोळ्याचं उदाहरण आहे ना, इतक्या जणांना त्यांनी मारलेलं आहे तरी सुद्धा वाल्मिकी झाले ना. गुरुकृपा. कोण आले गुरु? नारद गुरु बनून आलेले आहेत. म्हणून 3 शब्द वापरलेले आहेत. ते आपण जरा निराळ्या संदर्भात वापरून आजचा विषय नंतर थांबवूया. पण हे लक्षात ठेवा, जरी कल्मशाचा आगर म्हणजे शिवार, शेत, आगार वगैरे आपण म्हणतो ना, शेत ज्याला लांबी रुंदी आहे, कर्माची लांबी रुंदी असते. इथे कल्मश म्हणजे पाप. तुझं पाप कितीही लांब आणि कितीही रुंद असलं, एक भ्रांतीचा सागर हो. तुला भ्रम आणि भीती, त्याचा तू सागर आहेस. म्हणजे किती खोल आहे तुझी भीती तुलाच माहित नाही, सागर आहेस. किंवा व्यामोहाचा, नुसता मोह नाही, व्यामोहाचा डोंगरू होऊन असे. म्हणजे एक आगर आहे लांबी रुंदी, एक खोली आहे सागर, आणि दुसरी उंची आहे. इथे काय सांगितलेलं आहे की पापाचं आगर, भ्रांतीचा म्हणजे भ्रमाचा आणि भीतीचा, निभ्रांत म्हणजे निर्भय, आणि भ्रांत म्हणजे भ्रम झालाय. भ्रांत तुम्हा का पडे. कशाला तुम्हाला भ्रांत पडलेली आहे ना तुमच्याजवळ तुमची मातृभाषा, आहे ना तुमच्याजवळ तुझी मातृभूमी, आहे ना तुमच्याजवळ तुमची आईची संस्कृती. भ्रांत तुम्हा का पडे. हे भ्रम कशाला तुम्ही इकडे तिकडे करता. म्हणून लक्षात ठेवा, भ्रमाचा किंवा भीतीचा सागर जरी असला, कितीही खोल तुझी भीती असली तरी, व्यामोहाचा डोंगरू म्हणजे उंची आहे ती. हे 3 डायमेन्शन्स आहे, लांबी रुंदी झाली, खोली आणि उंची. आपण पॉझिटिव्हली हे जर वापरायचं असेल तर आपला जो कर्मयोग आहे ना त्याला लांबी रुंदी आहे, आगर आहे. आपली जी भावना, भक्ती, प्रेम आहे ना, तो सागर आहे, त्याला खोली आहे, त्याला ओली आहे. आणि आपले विचार आहेत ना ते उच्च आहेत, उंच आहेत, ते उंच डोंगरासारखे आहेत. म्हणजे ज्ञानाचा डोंगर, भक्तीचा सागर आणि कर्माचं आगर जरी असलास
तुझं स्वागत करेल तो. याच्या उलट जरी असलास तर काय होईल? पापाचा आगर, भ्रमाचा भीतीचा सागर आणि मोह वगैरेंचा डोंगर जरी असतील तरी ज्ञान शक्तीचे पाडे. ज्ञानाची एवढी शक्ती आहे, जशी ॲटॉमिक पॉवर म्हणतो ना, अणुशक्ती, त्याच्यापेक्षा सूक्ष्म ही चैतन्याची ज्ञानाची शक्ती आहे. तरी ज्ञानशक्तीचे पाडे म्हणजे ज्ञानासमोर हे आघवेची ठोकळे. हा सागर, हा डोंगर, हे आगर पापाचं, भीतीचं, अज्ञानाचं, मोहाचं काहीच नाही आहे, काहीच नाही. सगळं नष्ट करून टाकेल. तरी ज्ञानशक्तीचे निपाडे हे आघवेची गाठ ठोकळे. ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी आहे. ज्ञानाचं सामर्थ्य काय? आणि त्याला पुढे एक ओवी आहे जी इथे घेतलेली नाही. सूर्यबिंब सगळीकडे प्रकाश पडतं, पण मला सूर्य झाकायचा असेल ना तर डोळ्यासमोर हात धरला तरी बिंब तरी, सूर्यबिंब तरी बचके एवढे, परी प्रकाशात त्रैलोक्य थोकडे. आपल्याला इथून सूर्य एवढा मी झाकू शकतो सूर्याला, पण प्रकाश त्रैलोक्यात पसरलेला आहे. ज्ञान हे असं आहे. ज्ञानाची एक ठिणगी आणि गवताचा ढीग आहे किंवा कापसाचा ढीग आहे, सगळं जाळून टाकायला पुरेशी आहे ज्ञानाची एक ठिणगी. ज्ञानाची शक्तीच आहे. मोटके ज्ञान कसं आहे? मोटके, नेटके, नेमस्त, अगदी युक्त, आपण म्हणतो ना अल्प, किती जरी कमी ज्ञान, पण खरं ज्ञान जर दिलं ना, गुरुमुखे उदयी जातं. गुरुमुखे म्हणजे गुरुच्या मुखातून उदयी जातं, म्हणजे उदय पावतं, उजवाडतं, आपण म्हणतो ना प्रकाश येतो. गुरुच्या मुखातून आलेलं प्रकाशित ज्ञान, ज्ञान म्हणजेच प्रकाश आहे. ते आल्यावर तुम्हाला कळतं हृदयी स्वयंभूची असे. हे गुरुनी माझ्या आतलंच प्रकट केलेलं आहे, तोच खरा गुरु. म्हणून परवाही तुम्हाला सांगितलं होतं की एका शिक्षकाची 40 मुलं आहेत, त्यातली 4 मुलं 0 मार्क्स मिळवतात आणि 14 मुलं 100तले 100 मार्क्स मिळवतात. शिक्षकाला श्रेय देणार का अपश्रेय, क्रेडिट का डिस्क्रेडिट? अर्धा क्लास 10 पेक्षा कमी मार्क, अर्धा क्लास 90 पेक्षा वरती मार्क. शिक्षक म्हणतो मी सगळ्यांना एकच शिकवलं होतं, उलट त्यांचे डाऊट्स सुद्धा क्लिअर केले होते, त्यांनी घरीच अभ्यास केला नाही, त्याला मी काय करणार? म्हणजे शेवटी शिक्षक असतो कुठे? आत असतो. शिक्षक शिकवत कुठे असतो? आत असतो. म्हणून शिक्षण शास्त्रात एक प्रश्न नेहमी विचारला जातो, आधी शिकणं आहे का आधी शिकवणं आहे? व्हॉट कम्स बिफोर, लर्निंग ऑर टीचिंग? आता मी जर लर्न करतोय तर तुम्हाला टीच करायलाच पाहिजे की नाही, पण तुम्हाला टीच करण्यासाठी लर्न करायलाच पाहिजे की नाही. पण तुम्ही जे लर्न केलं ते कुणीतरी तुम्हाला टीच केलंय की नाही, पण ते टीच करण्यासाठी त्याला लर्न करायलाच पाहिजे की नाही. हे कुठे संपणार आहे? आधी शिकवणं का आधी शिकणं? आधी अध्ययन का आधी अध्यापन? या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियस अगदी एकत्र आहे. पण तरी जर थोडंसं आधी जर काही काढायचं असेल तर अध्ययन आधी काढा. चांगला शिष्य हा अध्ययन करणार असतो आणि चांगला गुरु हा अध्यापन करणार असतो. एकाच वेळी उभयम सह सायमल्टेनियसली टुगेदर या दोन क्रिया घडत असतात. पण तरीही तुम्हाला जर आधी काढायचं असेल, कारण एक क्षण असा आहे, या क्षणाचे इथे आजोबा होते, या क्षणाला आजोबा नव्हते, मेले ना, तो एक क्षणच असणार आहे ना. शेवटचा ठोका, संपला खेळ, संपला खेळ. आज एक जाहिरात बघितली, विनोदी जाहिरात होती, की तो बोलतोय त्यांच्याशी, बायको मला वाटतं मोबाईलवर बोलतेय, तो मरायला टेकलेला आहे, शेवटचे श्वास घेतोय, मुलं वगैरे, आणि शेवटी तो मान टाकतो. मान टाकल्याबरोबर हे ऐक जोरात हे करते, हातात मोबाईल आहे, आणि मोबाईलच्या शॉकमुळे आमच्या एवढा चार्ज असतो मोबाईल. ही जाहिरात असेल ना, की पूर्वी शॉक देतात ना हृदयाला, आपण बघतो तर त्याला बघतो, हे पुन्हा जिवंत होतं. बरं आहे ना, तो मोबाईल घ्या, आधी मरा त्यासाठी, आधी मोबाईल मिळवण्यासाठी मरा, आणि मग दुसरा कोणीतरी बघू तुम्हाला जिवंत करतो का. एक जाहिराती असतात अशा, पण त्याच्यामागे काहीतरी सायकोलॉजी असते. मोटके गुरुमुखे उदयी जत दिसे, हृदयी स्वयंभूचे असे. माझ्या हृदयात हे स्वयंभू, ते कोणी निर्माण केलेलं नाही. याला पोटेन्शियल डिव्हिनिटी विवेकानंद म्हणतात. पोटेन्शियल म्हणजे जन्मजात, आत सुप्त येते, गुप्त येते, लुप्त नाहीये. लुप्त म्हणजे नष्ट झालेले, गुप्त म्हणजे झाकलेली, आणि सुप्त म्हणजे झोपलेली. ती झोपलेली आहे, जागी करूया त्याला. बघा,
म्हणून सांगितलेलं आहे की प्रत्यक्ष फावं लागे तैसे अपैसेयाचे, आणि प्रत्यक्ष ते मिळायला लागल्यानंतर कष्ट करावे लागत नाहीत. कारण गुरु आहे, गुरुमुखातून ज्ञान येतंय, मला जाणीव होती की हे ज्ञान आतच आहे माझ्या, आणि आपोआप मला त्याचा अपैसेयाचे कष्ट नाही आहेत. ही सगळ्यात चांगली प्रक्रिया आहे, लक्षात ठेवा. प्रक्रिया म्हणजे प्रोसेस. गुरुदेव रानडेंचं एक वाक्य आहे की तुम्ही ज्याला आत्मज्ञान वगैरे म्हणता, मुक्ती वगैरे म्हणता, इट इज अ लॉंग लॉंग प्रोसेस, ऑन गोईंग प्रोसेस. इट इज नॉट एन इव्हेंट, इट इज अ लॉंग कंटिन्युअस जर्नी. इट्स नॉट अ डेस्टिनेशन. मुक्काम आहे काय, लक्षात ठेवा. आणि मुक्त झाल्यानंतर तुम्ही खरेच मुक्त व्हाल. पुढचा प्रवास थांबला किंवा इतरांना मुक्त करण्यासाठी एक पायरी खाली उतराल, तुम्ही एक पायरी खाली उतराल आणि इतरांच्यात ते सगळं कराल. म्हणजे प्रवास तुमचा चालूच आहे की. हा ज्ञानाचा प्रवास, व्यासांचा प्रवास थांबलाय तुम्हाला असं वाटतं, म्हणून व्यासांचं पूजन गुरुपौर्णिमेला करतात. आता हे सगळे विचार व्यासांचेच आहेत की. पुढे बघा, सांगे अग्निस्तव काय धूम होय, ही आपण उदाहरण बघणार आहोत आणि थांबणार आहोत, कारण ही जरा अवघड वाटणारी ओवी आहे. हा विचारच बघा, सांगे अग्निस्तव धूम होय. आपण म्हणतो ना की अग्नी, यत्र यत्र धूमः तत्र तत्र अग्नी. धूर दिसतोय ना, म्हणजे खाली अग्नी असला पाहिजे. म्हणजे अग्निस्तव धूम होय, ती धूमी काय अग्नी आहे. दूर तुम्हाला वरती दिसतोय, खाली कुठेतरी सोर्स असेल ना, तो तुम्ही फुंकल्यानंतर वगैरे त्यातून फायर निर्माण होईल. म्हणजे अग्नी धूर आहे, पण धुरात अग्नी आहे का. तसा मी सगळ्यांच्यात पसरलेलो आहे, विकारला असे सांग, विकार. पण मी अविकारी आहे, मी कुणाच्याच विकारलेलो नाही. मी सगळ्यांच्यात जरी प्रवेश केलेला असेल ना, तरी मी कुणाच्यातच प्रवेश केलेला नाही आहे. हे काय, हे कोड कसलं आहे. मी सर्वांच्यात अंशरूपाने आहे, पण मी कोणाच्यातच अंशरूपाने नाही आहे. कारण मी अंशरूपाने असूच शकत नाही. मी पूर्ण असतो, परफेक्ट, होल, पूर्ण असतो मी. पूर्णातून पूर्ण काढलं, पूर्णच होणार आहे. मग आता उदाहरण तुम्हाला, तो विकार म्हणजे काय माहिती आहे ना. दूध दूध तापवलं, त्याच्यावर एक विकार झाला. काही सगळेच विकार वाईट नसतात. साय आली, मग साय तुम्ही ठेवली, त्याच्यात मुरवण किंवा विरजण घातलं, विकार दही झाला. मग दही तुम्ही घुसळलं, विकार ताक झाला. घुसळत गेलात, विकार लोणी झालं. लोणी तापवलं, तूप झालं. तूप वापरून निरनिराळ्या मिठाया केल्यात, संपणार आहे का हा विकार. म्हणून जगाला विकारी म्हणलेलं आहे. बिकमिंग 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 बिकमिंग. दूध दुधाचं काय, दही दह्याचं काय, ताक ताकाचं काय. बघा ना, आपण म्हणतो लोणी लोण्याचं काय, तूप तुपाच्या काय, मिठाया मिठायातून काय, हे चालूच असतं. हे बिकमिंग आहे ना, त्याला आपला शब्द आहे भव. भव भव. दूध काढलेस ना, चल भव दही, भव ताक, भव लोणी, भव 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 भव. या 7 लाटा येत असतात, म्हणून याला भव सागर म्हणलेला आहे. भूत म्हणजे झालेलं, भव म्हणजे बिकमिंग, आणि भव्य म्हणजे होणारं. भूत भव्य भवत प्रभू, भवत आपण म्हणतो ते. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. सतत बिकमिंग बिकमिंग बिकमिंग. पण हे होतंय ना, दूध ते मुळात कुठेतरी असतं ना. अरे गाईच्या हातात, गाई मुळात. अरे पण गाईचं दूध कसं तयार झालं, त्याला मुळात काहीतरी पाहिजे ना. आज माणसाने शोधून जर काढलं की गवत खाल्ल्यापासून गाईच्या स्तनात दूध निर्माण होईतोपर्यंत कोणत्या प्रोसेसेस घडतात, त्या बायोकेमिकल प्रोसेसेसच असल्या पाहिजेत ना. का काय ध्यान करते, चला खाल्लंय गवत होऊ दे दूध, असं आहे का. काही नाहीये. कुठलीही गाय, दुधापासून सुरुवात होतो प्रवास. मग त्या त्या प्रोसेसला काय काय होतं शोधून काढून गवतापासून दूध उद्या माणूस बनवू शकेल, बनवायला लागलेलं असेल. पण लक्षात ठेवा, मुद्दा काय, सगळे हे विकार आहेत, विकार आहेत. पण त्या त्या वेळेला एक सुंदर कथा, आज जर वेळ झाला तर आपण बघूया, पण त्याच्यात हे उदाहरण बघूया. ती ती धूमी काय अग्नी आहे, तैसा विकारू हा मी नोहे जरी विकारला असे. असे म्हणजे खरंच दिसे, विकारला असे. मी विकारलोय. आता ह्याच्यात आहे, 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 मी आहे ना. पण म्हणजे माझे काही तुकडे झालेत, माझे काही खंड खंड झालेत का, माझे अंश झालेले आहेत. नाही, मी विकारलेलोच नाही आहे. मी अविकारी आहे, मी निर्विकारी आहे. पण विकार झालेलं एक उदाहरण, अप्रतिम उदाहरण तुम्हाला देतो, अगदी सोपं आहे. बाहेरच्या खांबापासून माझ्या घरात वीज येते. आता विजेचे विकार बघा. ही वीज दूरदर्शनमध्ये सेटमध्ये जाते आणि मला चित्र दाखवते आणि काहीतरी ऐकवते. तीच डोअरमध्ये जाऊन टन टन वाजते. तीच वीज इस्त्रीत जाऊन गरम होते. तीच वीज पंख्यातून जरा थंड हवा करते. तीच वीज फ्रीजमध्ये जाऊन आणखीन थंड करते. तीच वीज तुमच्या ओव्हनमध्ये, सगळीकडे तीच वीज आहे.
वीज बरं कुठे बदलली? पंख्यात असं फिरवायचंय म्हणून वीज फिरते का? विजेचं कारण आहे ते ऍक्टिव्हेट करायचं. यंत्रणा निराळी आहे, लक्षात ठेवा. हे यंत्र निराळे, ते यंत्र निराळे. मशीन्स आर डिफरंट बिकॉज मेकॅनिझम्स आर डिफरंट. याच्या आतली रचना निराळी आहे आणि पंख्याच्या आतली रचना निराळी आहे, पण कनेक्शन तिथूनच दिलंय की हो सगळ्यांना. सगळी वीजच आहे. विजेला सांगितलंस की तुझे एवढे आविष्कार, तुझे एवढे अवतार, तुझे एवढे विकार, बस 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 बस, मला काहीच माहित नाहीये. मला बटन दाबलं की त्या यंत्रात शिरायचं आणि यंत्र ऍक्टिव्हेट करायचं. म्हणून वीज विकारलेली नाही, विजेचे विकार आपल्याला दिसतात, आविष्कार आपल्याला दिसतात, अवतार आपल्याला दिसतात. पण एकच आहे, शंकराचार्यांनी अप्रतिम उदाहरण दिलेलं आहे, ते पाहूया आणि थांबूया. त्यांनी काय सांगितलेलं आहे की तुमच्याकडे एक लोहार आहे, लोहाराची भट्टी असते ना, भाता, आणि तिथे त्यांनी आग लावलेली असते आणि भाता केला की त्याच्यात हवा मिसळली की ठिणग्या बाहेर पडतात ना, स्पार्क्स प्रत्येकाला. आणि म्हणून ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे ना, ही ती ठिणगी आहे. तो एकदा भाता घातला की ठिणग्या येतात. आता प्रत्येक ठिणगी निराळी आहे की नाही? प्रत्येक ठिणगी निरनिराळ्या दिशेने जाते की नाही? पण मूळ तो अग्नीच आहे ना. तसे आपण सगळेजण ठिणग्या आहोत, आपण सगळेजण सागरावरच्या लाटा आहोत, आपण सगळेजण त्या आत्मसूर्याची किरण आहोत, आपण सगळे या अनंत काळाचे क्षण आहोत. बघा ना, आणि आपण अखंड जे जीवन आहे त्या प्रत्येकजण त्या जीवनाचा श्वास आहे. आपण सगळेजण एकमेकाशी जोडलेलो आहोत. आणि हे जोडलेलं असणं, ह्याची ज्याला जाणीव आहे ना, तो म्हणतो हे विश्वची माझी घर, ऐसी मती जयाची स्थिर. माझी मती स्थिर झालेली आहे, किंबहुना म्हणून मी चराचर मीच झालेलो आहे. ज्ञानमार्ग आहे हा. उद्या त्याच्या पुढच्या अवया बघूया. शांत. श्लोक